Jai Gurudev. In this period, we are going to learn fourth poem, The Twins. The Twins means जुळे, ज्याला आपण मराठीतून जुळे असं म्हणतो. The poem describes absurd mistakes that took place in the lives of the twins. The poem provides different comic and funny situations to the reader. The poet is speaking about the demerits of being twins. प्रस्तुत कवितेमध्ये कवीने जुळ्यांच्या जीवनामध्ये ज्या काही हास्यास्पद चुका होतात त्याचं वर्णन केलं गेलेलं आहे. पाहूया कवी काय म्हणतोय ते. दिस पोएम इज रिटन बाय हेनरी सॅम्ब्रुक लॅग. प्रस्तुत कविता ही हेनरी सॅम्ब्रुक लॅग यांनी लिहिलेली आहे. फर्स्ट स्टॅन्झा पहा. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिंब आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. रूपात, स्वरूपात, चेहऱ्यात आणि अवयवात मी माझ्या भावासारखाच वाढलो. दॅट फोक्स गॉट टेकिंग मी फॉर हिम अँड ईच फॉर वन अनदर. आणि आमच्या सारखेपणामुळे लोक मला समजून माझ्या भावाला बोलत असत आणि माझ्या भावाला मी समजून लोक बोलत असत. इट फझल्ड ऑल अवर किथ अँड किन. इट रीच्ड ए फिअरफुल पिच. आणि त्यामुळे आमचे नातेवाईक सुद्धा गोंधळून गेले आणि ते एका भयावह स्थितीमध्ये पोहोचले. फॉर वन ऑफ अस वॉज बॉर्न ए ट्विन, येट नॉट ए साऊंड न्यू विच. आमच्यापैकी एक जण जुळा जन्मला होता आणि तो अद्याप कोण आहे हे कोणालाही माहीत नाही. सेकंड स्टॅन्झा. One day, to make the matter worse, before our names were fixed. एके दिवशी परिस्थिती वाईट बनवण्यासाठी आमचे नामकरण करण्यापूर्वी, as we were being washed by nurse, we got completely mixed. जेव्हा दाईकडून आम्हाला आंघोळ घातली गेली तेव्हा आम्ही पूर्णतः मिसळलो गेलो. And thus you see, by fate's decree, or rather nurse whim, नशिबाच्या आदेशाने म्हणा किंवा दाईच्या लहरीपणामुळे म्हणा, my brother John got christened me and I got christened him. दाईच्या लहरीपणामुळे म्हणा किंवा नशिबाच्या आदेशामुळे म्हणा, माझा भाऊ जॉन याला माझे नामकरण करण्यात आले आणि मला माझ्या भावाचे नामकरण करण्यात आले. थर्ड स्टॅन्झा. दिस फॅटल लाइकनेस इवन डॉग्ड माय फुटस्टेप व्हेन ॲट स्कूल. या संपूर्ण सारखेपणामुळे आमचा कायमचा पाठलाग केला गेला. जेव्हा मी शाळेत गेलो तेव्हा काय झालं बघा. माय फुटस्टेप व्हेन ॲट स्कूल and I was always getting flogged. जेव्हा मी शाळेत गेलो तेव्हा मी सतत मार खायचो कारण माझा भाऊ जॉन हा सतत चुका करायचा. I put this question fruitlessly to everyone I know. ज्यांना मी जाणतो त्या लोकांना मी निष्फळपणाने हा प्रश्न विचारतो. कोणता प्रश्न पहा. What would you do if you were me to prove that you were you? जर तुम्ही माझ्या जागी असता तर तुम्ही काय केलं असतं आणि तुम्ही आहात हे सिद्ध करण्यासाठी तुम्ही काय केलं असतं. लास्ट स्टॅन्झा पाहूया. Our close resemblance turned the tide of my domestic life. या सारखेपणामुळे सुद्धा आमच्या घरगुती जीवनामध्ये, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा खूप मोठा बदल घडला. For somehow my friend, my intent bride
for somehow my intent bride became my brother's wife. आणि आमच्यात असलेल्या सारखेपणामुळे माझी नियोजित वधू ही माझ्या भावाची पत्नी झाली. In fact, year after year the same absurd mistakes went on. आणि अशा प्रकारे वर्षानुवर्ष या हास्यास्पद चुका घडत गेल्या. And when I died, the neighbors came and buried brother John. आणि जेव्हा माझं निधन झालं तेव्हा शेजारी आले आणि त्यांनी जॉन समजून माझे अंत्यसंस्कार केले, माझा दफनविधी केला. हा झाला स्टॅन्झा वाईज या पोएमचा मराठीतून अर्थ. नाऊ वी आर गोइंग टू सी क्रिटिकल ॲप्रिसिएशन ऑफ दिस पोएम. नंबर 1 पॉइंट, टायटल द ट्विन्स. सेकंड पॉइंट, पोएट हेनरी सॅम्ब्रू लॅग. थर्ड पॉइंट, राईम स्कीम ए बी सी डी. पुन्हा एकदा सांगतो, राईम स्कीम ए बी सी डी. फिगर ऑफ स्पीच, नंबर 1 alliteration, number 2 hyperbole. Central idea of the poem. The poem describes absurd mistakes that took place in the lives of twins. The poem provides different funny and comic situations to the readers. The poet is speaking about the demerits of being twins. धन्यवाद. जय गुरुदेव.